शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान, शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम, केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका, शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही नाराजी, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप शिवसेनेत अंतर्गत मतभेद, आमच्यावर भाजपनं फोडलेलं खापर चुकीचं, काही स्थानिक ठिकाणी भाजपकडून मदत झाली नाही, शिवसेना नेत्यांचं मत, सूत्रांची माहिती। मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, 30 जानेवारीला मुंबईत भाजपचाच महापौर होणार, शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे स्पष्ट संकेत। मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खलबतं, राज्यातील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांची बैठक होणार, महापौर पदासह स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीच्या वाटाघाटींवरही चर्चा होणार। दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान, महापौर महायुतीचाच होणार असेल तर सौदेबाजी कशासाठी, संजय राऊतांची टीका। वैजापूर जिल्हा परिषदेच्या जागांसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री अतुल सावेंच्या गाडीला घेराव, भाजपला फक्त 3 जागा मिळाल्यानं नाराजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेचं अखेर ठरलं, 52 जागांवर युती, तर सिल्लोडमध्ये 11 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार, अतुल सावेंची माहिती। मुंब्र्यानं नेता बदललाय, सर्व 5 जागांवर एमआयएमचा विजय, येत्या काळात संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार, नगरसेविका सहर शेखचं जितेंद्र आव्हाडांना थेट चॅलेंज। भास्कर जाधव पक्षावर पुन्हा नाराज असल्याची चर्चा, जिल्ह्यातील मला माहिती नाही, पण माझ्या मतदारसंघातील 3ही पंचायत समितीत जिंकणार, भास्कर जाधव स्पष्ट बोलले। प्रणिती शिंदेंनी काँग्रेस समर्थकांना केलेल्या आवाहनावर भाजप मंत्र्यांची जीभ घसरली, मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रणिती शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, तर पहिल्यांदा सत्ता बघणाऱ्यांच्या डोक्यात सत्ता गेलीय, प्रणिती शिंदेंचं उत्तर। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गोंधळ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, ईव्हीएमवर बंदी घालण्याची आंदोलकांची मागणी। महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे गुजरातीत बॅनर, पालघरमधील गुजराती बॅनरवरून वाद पेटला, पोलीस रस्ता बॅरिकेटिंग, हद्द महाराष्ट्राची पण भाषा गुजराती। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, पोलिसांनी गेटवरच रस्ता अडवला, शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे व्हावे यासह 12 मागण्यांसाठी मोर्चा।